नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन प्लसने तयार केलेल्या या खास अभ्यास सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. टीईटी आणि सीटीईटीच्या इतिहास विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर हे सत्र तुमच्यासाठीच आहे. आज आपण भारतातील 10 प्रमुख घराणी, त्यांचे संस्थापक आणि त्यांची काही अतिशय महत्त्वाची वैशिष्ट्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. आता बघा, आपण परीक्षेचा विचार करतो तेव्हा काही प्रश्न हे अगदी ठरलेले असतात. म्हणजे सुवर्णकाळ नक्की कोणत्या घराण्याला म्हणतात, कैलास मंदिर कोणी बांधलं, किंवा मग मराठा साम्राज्याची स्थापना कोणी केली. हे आणि असेच अनेक महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या या सत्रातून अगदी सहज सोडवणार आहोत. आजच्या या सत्राची रूपरेषा आपण अगदी साधी आणि सरळ ठेवली आहे. आपण हा विषय 5 सोप्या भागात विभागलाय. क्रमांक 1 प्राचीन महासत्ता, 2 दख्खनची घराणी, 3 प्रादेशिक सत्ता, 4 मराठा साम्राज्य आणि शेवटी क्रमांक 5 सुपरफास्ट रिव्हिजन. चला लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, प्राचीन महासत्ता. प्राचीन भारताचा पाया ज्यांनी खऱ्या अर्थाने रचला त्यात सर्वात पहिलं आणि भव्य नाव येतं ते मौर्य घराण्याचं. इसवी सन पूर्व 322 ते 185 हा त्यांचा काळ. आचार्य चाणक्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त मौर्यांनी या महासत्तेची स्थापना केली होती. या घराण्यातला सर्वात महान आणि प्रसिद्ध राजा म्हणजे अर्थातच सम्राट अशोक. आणि त्यांचा इतिहास पूर्णपणे बदलून टाकणारी सर्वात मोठी घटना म्हणजे कलिंगचं युद्ध. कलिंगाच्या युद्धानंतर नेमकं काय झालं बरं? तर त्या युद्धातील महाभयंकर संहार पाहून सम्राट अशोकाने कायमचा युद्धाचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. आणि इथूनच त्यांनी धम्मचा प्रसार सुरू केला. परीक्षेच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी जागोजागी उभारलेले शिलालेख आणि स्तंभलेख हे आजही या ऐतिहासिक बदलाची साक्ष देत आहेत. आता आपण थेट वळूया आपल्या यादीतल्या तिसऱ्या प्रमुख घराण्याकडे, ते म्हणजे गुप्त घराणे. इसवी सन 320 ते 550च्या दरम्यान श्रीगुप्त यांनी या घराण्याची स्थापना केली. समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त दुसरा यांसारखे अतिशय पराक्रमी राजे याच काळात होऊन गेले. आणि मित्रांनो, याच काळात कला, विज्ञान आणि साहित्याचा खऱ्या अर्थाने मोठा विकास झाला. कालिदास, आर्यभट्ट आणि वराहमिहिर यांसारखी महान आणि विद्वान व्यक्तिमत्व याच काळातली. ह्याच अफाट प्रगतीमुळे स्पर्धा परीक्षांमध्ये एक प्रश्न हमखास विचारला जातो की भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ कोणत्या घराण्याला म्हणतात? तर याचं अगदी पक्कं आणि 100% गुण मिळवून देणारं उत्तर आहे गुप्त घराणे. ही माहिती अगदी डोक्यात फिट बसून ठेवा. आता एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट. इतिहासाची एवढी मोठी माहिती फक्त एकदा ऐकून कायमची लक्षात राहत नाही, हो ना? त्यासाठी पहिल्यांदा या सत्रातून संकल्पना समजून घ्या आणि मग दररोज प्रश्नांचा सराव करा. अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी revisionplus.in वर नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला अतिशय उत्तम अशा टॉपिक वाईज टेस्ट सहज मिळतील. आता आपण भारताच्या उत्तरेकडून थेट दक्षिणेकडे म्हणजेच दख्खनच्या पठाराकडे वळूया. आपला दुसरा विभाग आहे दख्खनची घराणी. या भागातलं महत्त्वाचं आणि कालक्रमानुसार दुसरं घराणे आहे सातवाहन घराणे. सिमुक हा या घराण्याचा संस्थापक होता आणि त्यांची राजधानी होती पैठण, ज्याला पूर्वी प्रतिष्ठान असंही म्हणायचे. या घराण्यातला सर्वात शूर राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. त्यांचा दबदबा एवढा होता की त्यांच्या घोड्यांनी 3 समुद्रांचं पाणी प्यायलंय असं म्हटलं जायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्ध अशी कारले आणि भाजी लेणी याच काळात कोरली गेली आहेत. आता वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट या 3 घराण्यांकडे एकत्र लक्ष देऊया. वाकाटक घराण्याचा संस्थापक होता विंध्य शक्ती. आणि लक्षात ठेवा, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी याच काळात, विशेषतः हरिशेंच्या काळात कोरली गेली. त्यानंतर येतं चालुक्य घराणे. संस्थापक पुलकेशी पहिला. यांनी चक्क हर्षवर्धनाचा पराभव केला होता आणि बदामीची अतिशय सुंदर मंदिरे बांधली. आणि मग राष्ट्रकूट घराणे. दंतीदुर्ग हा संस्थापक. पण या घराण्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे राजा कृष्ण पहिला याने वेरूळमध्ये बांधलेलं भव्य असं कैलास मंदिर. यानंतर आपला पुढचा टप्पा आहे विभाग 3 प्रादेशिक सत्ता. मध्ययुगीन काळात भारताच्या ठराविक भागांवर स्वतःचं वेगळं वर्चस्व गाजवणारी ही घराणी होती. ह्या प्रादेशिक सत्तांमध्ये प्रामुख्याने 3 नावे आपल्याला अभ्यासायची आहेत. एक म्हणजे कोकण आणि कोल्हापूर पट्ट्यातील शिलाहार घराणे, ज्यांचं अंबरनाथचं शिवमंदिर खूप प्रसिद्ध आहे.
दुसरं म्हणजे यादव घराणे, ज्यांची राजधानी होती देवगिरी, म्हणजेच आजचं दौलताबाद. याच काळात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विस्तार झाला. आणि तिसरं, दक्षिण भारतातलं चोळ घराणे. यांची खासियत म्हणजे त्यांचं अत्यंत शक्तिशाली नौदल आणि त्यांनी बांधलेलं भव्य बृहदेश्वर मंदिर. परीक्षेला चोळ घराण्यावर नौदलाचा प्रश्न हमखास येतोच, हे नक्की लक्षात ठेवा. आता आपण अशा एका विभागाकडे आलोय ज्यावर महाराष्ट्रातील सर्वच परीक्षांमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. आपला विभाग 4, मराठा साम्राज्य. आपल्या यादीतलं 10वं आणि आपल्या सर्वांच्या अभिमानाचं नाव म्हणजे मराठा साम्राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महान साम्राज्याची स्थापना केली. 6 जून 1674 रोजी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली आणि पुढे बाजीराव पेशव्यांसारख्या धुरंधर नेत्यांनी हेच साम्राज्य पार अटकेपार नेऊन पोचवलं. खऱ्या अर्थाने हा एक गौरवशाली इतिहास आहे. आता ही सगळी माहिती आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहावी ह्यासाठी आपण घेतोय आपला शेवटचा विभाग 5, सुपर फास्ट रिव्हिजन. आता मी जे सांगतोय ते जोडशब्द अगदी पक्के लक्षात ठेवा. मौर्य घराणे म्हटलं की लगेच सम्राट अशोक आठवले पाहिजेत. सातवाहन म्हटलं की पैठण. गुप्त घराणे म्हणजे इतिहासाचा सुवर्णकाळ. वाकाटक घराणे म्हणजे अजिंठा लेणी. आणि राष्ट्रकूट घराणे म्हणजे वेरूळचं कैलास मंदिर. हे असे ट्रिगर्स परीक्षेच्या वेळी तुमचा खूप वेळ वाचवतात. हीच उजळणी पुढे चालू ठेवूया. यादव घराणे म्हटलं की देवगिरी, चोळ घराणे म्हटलं की त्यांचं शक्तिशाली नौदल, आणि मराठा साम्राज्य म्हटलं की आपला पायाभूत शब्द स्वराज्य. हे शब्द जर तुम्ही पक्के केलेत तर तुमचा कोणताही प्रश्न चुकूच शकत नाही. आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, स्मार्ट रिव्हिजन अधिक रोजचा सराव म्हणजेच निश्चित यश. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आणि भरपूर प्रश्नांचा सराव करण्यासाठी revisionplus.in ला नक्की भेट द्या. हे एक असं हत्यार आहे जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचवेल. जाता जाता एक विचार नक्की करा. या 10 प्रमुख घराण्यांपैकी कोणत्या घराण्याने आजच्या भारतीय संस्कृतीवर सर्वात खोल आणि दीर्घकाळ टिकणारा ठसा उमटवला आहे? या प्राचीन सत्तांनी आपल्या आजच्या जगाला कसा आकार दिलाय याचा विचार करणं खरोखरच थक्क करणारं आहे. रिव्हिजन प्लसकडून हे माहितीपूर्ण सत्र पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अभ्यास करत रहा आणि यशस्वी व्हा.